हाय नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सकाळचं टायमिंग आहे आणि सकाळी मस्त आवळ्याच्या ज्यूस इथे घेत आहे. तर अगोदर आवळा कट करून घेतला आणि मग मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे. रोजच्या रोज एक एक आवळ्याचं ज्यूस करणं चालू आहे. तर आवळ्याचे सेवन केल्याने आपल्या केसांमध्ये खूप जास्त फरक पडतो, कारण केस गळतीवर रामबाण इलाज आहे आवळा म्हटलं तर. आणि खरंच माझे केस इतके गळतात ना, आणि आवळ्याचे ज्यूस मी जवळजवळ आता 8-10 दिवसापासून घेत आहे. 15 दिवस का म्हणत नाही तुम्ही, तेव्हापासून माझं चालू आहे. तर खरंच फरक पडला आहे. केस गळायचे कमी झालेले आहेत, नाही तर अक्षरशः म्हणजे असं केसांना हात लावला ना तरी असे केस गळतात, हातामध्ये येतात, इतके हेअरफॉल माझा होत होता. तर त्याच्यावर मात्र इलाज झालेला आहे आणि केस गळणं खूप कमी झालेलं आहे. तर आता आवळे भरपूर प्रमाणामध्ये आहेत, तर आपण रोजचं आहारामध्ये एक आवळ्याचं सेवन तरी केलं पाहिजे. मी एक आवळ्यामध्ये 2 ग्लास ज्यूस बनवते. तर आमच्या दोघांना होतं मग ते. आता सिद्धी आणि वेदू तर काही आवळ्याचे ज्यूस घेत नाही. तर त्यामुळे आम्हाला दोघांना एक आवळ्यामध्ये मस्त होऊन जातं ज्यूस. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मध आणि काळं मीठ मी टाकते आणि 1 चमचा साखर मात्र मी माझ्या 1 ग्लास ज्यूसमध्ये घेते, कारण मला आवडतं साखर टाकून छान लागतं म्हणून. तर असो, सकाळची मस्त छान सुरुवात झालेली होती आणि आजची देवपूजा. तर मस्त छान अशी सुरुवात सकाळी झालेली होती. आवळ्याचे ज्यूस वगैरे पिऊन झालेले होते. त्यानंतर घरातली बरीचशी कामं, झाडू मारणं वगैरे, आपली नित्य देवपूजा वगैरे झाली करून. आणि आता लाडू बनवल्यापासून मात्र मला टेन्शन नाही आहे नाश्त्याचं. आणि सकाळचा हेल्दी असा छान असा नाश्ता जो आहे तो झालेला आहे. आता थंडीच्या दिवसामध्ये सकाळीच म्हणजे भूक वगैरे लागते, भूक जरा जास्त लागते थंडीची. तर एक लाडू जरी आपण हा ड्रायफ्रूट्सचा खाल्ला तर मग सकाळी 11पर्यंत तरी आपल्याला काही टेन्शन नाही. आणि त्यानंतर मग 15-20 मिनिटांनी चहा. तर असं मस्त छान असा गुळाचा चहा मी इथं ठेवलेला होता. आणि सोबतच आपली स्वयंपाकाची तयारी जी होती ती चालू होती. तर सकाळी छान हेल्दी नाश्ता वगैरे, थोडंफार का होईना नाश्त्याला काहीतरी घेतलं पाहिजे. नॉर्मल असं थोडंफार, जास्त करून तर आम्ही नाश्ता असं काहीतरी बनवलेलं असलं तेव्हाच. आणि कधीतरी मात्र क्वचितच मग मी पोहे किंवा उपमा वगैरे हे सगळे पदार्थ बनवत असते. आणि आपलं अधूनमधून जर एखाद्या वेळेस आठवड्यातून 15 दिवसातनं जर आपलं याच्या टाकलेलं असलं, इडली डोस्यांसाठी तांदूळ वगैरे भिजत घातलेले असले, तर तो नाश्ता मग सकाळी होतो. म्हणजे त्याचं मी जेवणाच्या हिशोबानेच बनवलेलं असतं. आणि उपमाचं जर बघायला गेलं तर मग उपमा घरात जास्त कोणालाच आवडत नाही, एकटी मला आणि थोडाफार सिद्धी खाते. आणि वेदूला आणि यांना तर उपमा आवडत नाही. त्याच्यामुळे उपमा हा प्रकार म्हणजे बऱ्यापैकी कमीच बनतो. कधीतरी महिन्यातनं 1.5 महिन्यातनं एकदाच मी उपमा बनवते. आणि पोहे तरी मग परवडले, कारण पोहे कसं आवडीने सगळे खातात, त्याच्यामुळे. पण मला आवडत असल्यामुळे मी एखाद्या वेळेस करते उपमा. आणि जर घरामध्ये असं काहीतरी लाडू वगैरे बनवून ठेवलेले असले आणि कंटिन्यू माझं चालूच असतं, कुठले ना कुठले मी बांधून ठेवतच असते, तर मग तर काही टेन्शनच नाही आहे नाश्त्याचं. कारण तसंही आमचं 11-11:30पर्यंत सकाळचं जेवण जे आहे ना ते होऊन जातं. त्यामुळे इतकी नाश्त्याची गरज काही पडत नाही. कधीतरी मग 1-1:30 वाजला तर त्यावेळेस मग अशा पद्धतीने नाश्ता आहे तो होऊन जातो. नाहीतर मग थोडेफार फ्रूट्स वगैरे कधी आणलेले असलं तर त्याचं सकाळी होऊन जातं. केळी म्हणा किंवा काही ॲपल वगैरे, आता सीजनल फ्रूट्स वगैरे हे चालूच असतात. पेरू जे काही आणलेलं असलं ना त्याचं थोडं थोडं घेतलं तरी सकाळचं आपलं होऊन जातं. कारण 11पर्यंत, 11:30-12 जास्तीत जास्त आपलं जेवणाचा टायमिंग आमचा असतो. याच्यावरती जेवण सकाळचं आमचं लेट होत नाही. तर असो, कढी इथं बनवलेली आहे. आणि तेल मात्र यावेळेस मी शेंगदाण्याचं तेल आणलेलं असल्यामुळे जरा
वेगळा आहे जरा, रंगही वेगळा आहे आणि चवीला पण खूप फरक आहे. आणि वरून आम्ही कसं खिचडी वगैरे म्हटलं किंवा असं ठेचा वगैरे केलेला असला ना, त्याच्यावरती वरून तेल टाकून आमच्या इकडे खातात. तर त्यावेळेस त्याची चव सवय नसल्यामुळे जरा वेगळी वाटते. पण असं आता आणलं गेलेलं आहे आणि सवय करायची होती, म्हटलं की आता शेंगदाण्याचं तेल वापरूया त्या म्हणून आणलेलं होतं. हळूहळू होईल सवय आणि रंगही वेगळा वाटतो. पण असो, स्वयंपाक वगैरे सगळा झाला होता आणि त्यानंतर लगेच सगळं किचन आवरून घेतलं, कारण एक काम मग किचनमधलं सगळं संपूर्ण झालेलं आहे. कारण मग बाकीचे कामं करायच्या आधी जर आपला स्वयंपाक झालेला असला किंवा किचन आवरून झालेलं असलं तर मग कामं किती उशीर चालली तरी काही फरक पडत नाही, कारण आपलं किचन जे आहे ते नीटनेटकं असतं. आणि कालचं जे काही बेडशीट धुवून ठेवलेले होते ते तसेच ठेवले. रात्री कंटाळा केला, कारण भरपूर सारं काम माझं झालेलं होतं. शनिवारच्या दिवशी खूप सारी साफसफाई जी आहे ती करूनच घेत असते, तर ती झालेली होती. आणि एखादा दिवस आपण म्हणतो ना की असं कंटाळा आलेला आहे बाबा कामाचा, तसंच माझ्या बाबतीत कालच्या दिवशी झालेलं होतं. व्हिडिओ होता हा माझा बनवून झालेला, सोमवारच्या दिवसाची गोष्ट सांगते. बेडशीट वगैरे तर रविवारीचं सगळं लावून झालेलं होतं सकाळी. पण कालचा व्हिडिओ न येण्याचं कारण की असं खूप कामं तर काहीच नव्हती जास्त, पण मग करावंसंच वाटत नव्हतं. वेळेवर केलीही मी, पण व्हिडिओ शूट करायचं मूडच नव्हतं किंवा व्हिडिओ बनवायचंही. आणि हा व्हिडिओ तयार होता सगळा रेडी, तयार झालेला होता, फक्त वॉइस ओव्हर करायचंच तेवढं राहून गेलेलं होतं, तर तेही करायचा मूड नव्हता. आणि व्हिडिओ म्हटलं जाऊ दे, एक दिवस मग आपण सुट्टी घेऊया, कधीतरी मूड असतो शेवटी की नको वाटतं एखाद्या दिवशी आपल्याला. तर घरातलीच कामं मग मी पटापट तेवढी आवरली होती आणि पण व्हिडिओच्याच बाबतीत असं झालेलं होतं, त्यामुळे मग मी ते स्टॉपच केलं. म्हटलं जाऊ द्या, एक दिवस सुट्टी घेऊया आणि व्हिडिओला पूर्णपणे आरामच देऊया. तर आराम घेतला पूर्ण आणि हा व्हिडिओ मी तुम्हाला आज येत आहे. तर असो, एखाद्या दिवशी वाटतं आपल्याला की थोडंफार जी डेलीचं काम आहेत ती थोडं स्टॉप घ्यायला. आणि तसंही शनिवारच्या दिवशी सगळी काही बरीचशी कामं जी आहेत ती कंप्लीट करून झालेली होती. आणि असं एखाद्या वेळेस वेळ काढून जर आपली साफसफाई किंवा क्लिनिंग सगळं काही कामं जर झालेली असली ना, तर आठवडा तरी निदान पुढचे 4-5 दिवस तरी आपले निवांत असे जातात. आणि मग घरही छान आणि नीटनेटकं दिसतं आणि स्वतःसाठीही तरी आपल्याला थोडाफार वेळ असा भेटतो की जेणेकरून त्या वेळामध्ये आपण आपल्यासाठी वेळ काढून आपल्या स्वतःसाठी काहीतरी म्हणजे करायचं आपल्याला निवांत असा वेळ भेटतो. नाही तर मग कामाच्या गडबडीत सगळं काही राहून जातं. अरे मला हे करायचं होतं स्वतःसाठी, मग कामाच्या ह्याच्यात ते राहून गेलं, हे राहून गेलं. तर वेळच्या वेळी जर कामं वेळच्या वेळी सगळी काही होत गेली तर मग तेवढाच वेळ आपल्यालाही भेटतो आणि आपणही जरा रिलॅक्स राहतो. खरं बघायला गेलं तर वेळच्या वेळी जर आपण ही कामं होत गेली ना, तर खरंच आपल्याला वेळ मिळतो. नाही तर आपण आहे ना स्वतःच ऐन टायमिंगला घाई गडबड करून आपला वेळ जो आहे ना तो व्यवस्थित न घालवता मग आपलीच फजिती आपण करून घेत असतो. त्यामुळे आपणच आपली काळजी घेतलेली बरी, की आपण वेळच्या वेळी जर जिथली वस्तू तिथे, किंवा कपड्यांचा पसारा म्हणा, भांड्यांचा पसारा म्हणा, किंवा कुठलीही वस्तूचा पसारा म्हणा, जर वेळच्या वेळी जिथल्या तिथं असला तर छान दिसतं तर खरं. पण मग मेन म्हणजे आपण निवांत असतो, आपली घाई गडबड होत नाही, किंवा आपण जो मी टाईम काढू शकतो ना आपल्या स्वतःसाठी, त्यासाठी आपल्याला भरपूर सारा वेळ जो आहे ना तो मिळत असतो. मोजून अर्ध्या ते 1 तासामध्ये ही जी काही बेसिक कामं आहेत ती तर आपली होऊनच जातात आणि तितकाच निवांत वेळ मग आपण आपला पुढचा जो आहे तो घालवतो. असो, संध्याकाळचं टायमिंग आहे, कपडे सुकलेले होते. सकाळी लवकर कपडे धुवून झाले म्हणजे पटकन सुकतात. तर मग संध्याकाळी कपडे घड्या वगैरे करून जिथल्या तिथं जागेवरती आपल्या ज्याच्या त्याच्या कपाटामध्ये आता सगळे कपडे ठेवून दिलेले आहे. संध्याकाळी जेवणाचं मात्र काही मला जास्त तामझाम नव्हतं. संडेच्या दिवशी माझी बहीण आहे तिच्या मुलाचा बड्डे होता, तर तिकडे आम्हाला जायचं होतं. काकाची मुलगी आहे माझी, तर तिच्या मुलाचा बड्डे असल्यामुळे मग मी तिकडे गेलेलो होतो. तर जेवणाचं वगैरे तिथं होतं मग बड्डेच्या ठिकाणी. तर तिथे जेवण वगैरे केलं. आपलं खानदेशीच पदार्थ तिथं होता जेवणाला, मस्त भरीत आणि पुरी. आता आमच्या इकडे तर हिवाळ्यामध्ये वांग्यांचं सीझन आलं म्हणजे हा फेवरेट पदार्थ आहे, भरीत आणि पुरी. तर असो, जेवण वगैरे केलं मस्त छान बड्डेच्या इथं. आणि मग तिथं थोडंफार DJ वगैरे लावलेला होता, किंवा काही थोडं आहेत सगळेजण एकत्र, म्हणून मग थोडा एन्जॉय केला सगळ्यांनी. मस्त छान असा डान्स केला. याआधीही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलंच होतं मी गावाकडे गेलेली तर आमच्या इकडचा डान्स. तर सगळे
नातेवाईक आमच्या इथं जवळच आहेत, त्याच्यामुळे काही छोटा मोठा कार्यक्रम म्हणायला म्हटलं की सगळे अगदी सहज एकत्र येऊन जातात. तर सगळे आलेले होते आणि सगळ्यांनी मस्त छान असा मग आम्ही इथे डान्स केलेला होता आणि असा आजचा हा दिवस मस्त छान असा गेलेला होता. तर चला ताईंनो, मी व्हिडिओचा इथे एंड करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.